नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट करून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नसाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोरसोर लाईक करून म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचते. तर तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो. असू बघू शकता वर्षभरापासून कांद्याचे पैसे थकल्याने NCCF कार्यालयात लावले कुलूप. बघू शकता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत भारतीय सहकारी ग्राहक महासंघाने म्हणजेच NCCFने या ठिकाणी 2023-25मध्ये या आर्थिक वर्षामध्ये 2.5 लाख टन कांदे खरेदी करण्यात आली. परंतु वर्ष उलटले तरी 10% देयक प्रलंबितच आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने गुरुवारी रयत क्रांती संघटनेने माजी प्रदेशाध्यक्ष व राज्य सरकारच्या कांदा धोरण समितीचे सदस्य कांदा दीपक पगार यांनी NCCFच्या या ठिकाणी नाशिक शाखा कार्यालयाला कुलूप लावत संताप व्यक्त केला. अखेर पुढील आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. मागील शाखा व्यवस्थापक व कामकाजाचे पाप. मागील वर्षी कांदा खरेदी प्रक्रियेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक जतीन ग्रोवर या कारकिर्दीत झाली आहे. त्यानंतर प्रशांत मिश्रा यांची बदली झाल्यानंतर ते कामकाज पाहू लागले. मात्र हे वादग्रस्त कारकीर्द समोर आल्यानंतर त्यांनी उचलबांगडी करण्यात आली. तर नव्याने आलेले ब्रिज बिहारी सिंग यांच्या काळात त्यांना आता शेतकऱ्यांना रोषाला सामोरे जावं लागत आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल. व्हिडिओच्या माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत ते थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट कसा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. सबस्क्राईब करा.